तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही 5 असे युजफुल वेबसाईट सांगणार आहे जेणेकरून आपल्या डिझाईनमध्ये त्या वेबसाईटचा फायदा होत असतो। जसं की कोणतीही एआयची वेबसाईट असो किंवा कोणत्याही त्याबद्दल माहिती देणारी वेबसाईट असो किंवा अजून काही 5 वेबसाईट सांगितले, त्यामध्ये फॉन्ट होते, मॉकअप होते। तशीच आजची व्हिडिओ असणार आहे, पण थोडी वेगळी असणार आहे। यामध्ये थोडंसं अजून डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, आजच्या ह्याच्यामध्ये जे 5 वेबसाईट असणार आहेत ते युजफुल असणार, कारण की जेव्हा आपण कोणती डिझाईन बनवत असतो तेव्हा कोणती इमेज असते ती अपस्केलर कशी करायची, ती इमेजची क्वालिटी कशी वाढवायची, किंवा जरी दुसरं असेल जे दिनविषय असतात किंवा जे जागतिक दिन असतात ते कुठनं घ्यायचे त्याबद्दल थोडीशी सांगणार आहे। आणि जे फॉन्ट असतात ट्रेंडी फॉन्ट ते कुठनं डाउनलोड करायचे आणि ते कसे फ्रीमध्ये यूज करता येऊ शकतं आपण त्या गोष्टीचा ते सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आणि एक तुमच्यासाठी हिंट असणार आहे की लास्टवाली जी वेबसाईट आहे 5व्या नंबरची, तर त्या 5व्या नंबरच्या वेबसाईटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत। आणि ती वेबसाईट काय आहे ते शेवटी नक्कीच बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल ती वेबसाईट कोणती काय आहे आणि त्या वेबसाईटबद्दल त्यामध्ये काय काय असणार आहे ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, चॅनलवर कोण नसेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बायकॉन प्रेस करायला विसरू नका, येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो, ही जी पहिली वेबसाईट असणार आहे ती मॉकअपची असणार आहे। मिस्टर मॉकअप त्या वेबसाईटचं नाव आहे, मिस्टर मॉकअप। समजा आपण हे सर्च केले एकदा बघू शकता। ही जी वेबसाईट अशा टाईपची वेबसाईट आहे, ह्यात फ्री मॉकअप आहे आणि प्रीमियम पण आहे, तुम्ही फ्री पण घेऊ शकता मित्रांनो। आता बघू शकता ही टोटल फ्री वेबसाईट आहे, ह्याच्यावरून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। हे पेड आहे। तुम्ही इथं जर फ्री मॉकअपवरती क्लिक केलं तर सगळे आपल्याला फ्रीचे दिसणार आहे। इथं तुम्ही सिम्पल फ्री डाउनलोड करू शकता, जेणेकरून कोणतेही डिझाईन क्लायंटला प्रेझेंट करत असतो ते मॉकअपच्या थ्रू प्रेझेंट करा, जेणेकरून त्याला अंदाज येतो किंवा कोणत्या समजा बॅगची डिझाईन केली किंवा समजा ही बॉटलची डिझाईन केली की त्याला अंदाज येईल, प्रिंट झालं की असं दिसेल। वेगवेगळ्या अँगलने त्यामध्ये वेगवेगळे अँगल असतात, तुम्ही जर बघितलं तर हे बघू शकता। आता ह्यात अँगल असतात, पण काही जे मॉकअप फाईल असतात त्या वेगवेगळे अँगल असतात की टॉप अँगल, राईट अँगल, अशा टाईपचे अँगल असतात की जेणेकरून ते जी बॉटल असणार त्याचं ते पॅकेजिंग असणार ते कसं दिसणार आहे त्यामधनं त्याला अंदाज येतो। आणि जी डिझाईन असते, म्हणजे तुम्ही जी डिझाईन बनवली असते ती त्याला लगेच आवडते मॉकअपच्या थ्रू, त्यांना लगेच अंदाज येतो, ती गोष्ट त्याला आवडते आणि ती गोष्ट तुमची लगेच फायनल होते। त्या मॉकअपचा हा फायदा असतो, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर जरी तुम्ही अपलोड करत असाल कोणती पण डिझाईन, जेणेकरून त्या डिझाईनला ग्रोथ अजून भेटू शकते। तर मित्रांनो बघा, अशा टाईपची ही वेबसाईट आहे फ्री डाउनलोड। समजा तुम्हाला एक सिम्पल डाउनलोड करून दाखवतो। ही फाईल आहे, इथं डाउनलोडवरती क्लिक करू आपण। डाउनलोड सिम्पल, एक नॉर्मल थोडा सेकंद घेईल। हे बघू शकता आपलं हे डाउनलोड चालू झालेलं आहे अशा टाईपमध्ये। हे थोडं आता जसं त्याची MB असेल त्या हिशोबाने जी फाईलची साईज असेल, हेवी फाईल असले की 100-200 MB पर्यंत ते जातं, ओके। आणि जर जास्त हेवी नसेल फाईल तर 50-30 MB पर्यंत होऊ शकतं। तर ते डाउनलोड होते सिम्पल असं। कॅन्सल करतो मी, ओके। ही जी आपली पहिली वेबसाईट होती, आणि जी पुढची वेबसाईट आहे ती सांगतो तुम्हाला। आता ही वेबसाईट का, तर कसं असतं मित्रांनो, जेव्हा आपण कोणती इमेज घेतो कोणत्या डिझाईन, समजा आता हनुमान जयंती आली किंवा भीम जयंती असेल, तेव्हा कोणत्याही एक इमेज घेत असतो त्यांची, तेव्हा कसं असतं त्याची क्वालिटी म्हणा थोडीशी, इमेजची क्वालिटी आपण जेव्हा प्रिंटेसवरनं वगैरे घेतो इमेज, त्या इमेज क्वालिटी चांगली नसते। आणि कसं असतं, आपण जेव्हा कोणतेही इमेज होल्डिंगवरती वापरत असतो तेव्हा ती क्वालिटी, इमेजची क्वालिटी चांगली पाहिजे असेल, तेव्हा ह्या वेबसाईटचा आपण वापर करू शकतो AIचा। तर मित्रांनो, ते कसं सांगतो तुम्हाला। आता इथं समजा इथं चूज फाईल करा, डेस्कटॉपवरती आलो आणि ही एक इमेज आहे। आता इमेज मी ओपन केली, आधी तुम्हाला ती इमेज दाखवतो ओपन करून पहिली गोष्ट। आता ही इमेज आहे, सिम्पल मी काय करतो ओपन करतो। ही जी इमेजची क्वालिटी बघा, ओके, कळलं तुम्हाला, ही इमेजची अशी क्वालिटी आहे। आणि आता आपण अपस्केलवरती जाऊ। हे अपस्केलवरती आलो, अपस्केलवरती क्लिक करा सिम्पल असं, ओके। एक 2-3 सेकंद घेईल, झालं, ओके। डाउनलोडवरती क्लिक करा आणि एक तर 10 सेकंद थांबावं लागतं आपल्याला इथं, ओके। स्क्रोल करायचं फक्त, जस्ट 10 सेकंद थांबावं लागतं, ओके, अशा पद्धतीने। आणि इथं स्किप ॲड करायला लागेल आपल्याला, स्किप ॲड कट। आणि आता तुम्ही बघू शकता ही इमेजची क्वालिटी अजून बेटर झालेली,
इथं बघा, ही इमेज बघा आणि ही इमेज बघा, ह्यामधला तो फरक आहे. आणि मित्रांनो इथं तुम्हाला एक ऑप्शन असतो 2x आणि 16x, तुम्ही हे करू शकता, पण ह्याच्यामध्ये थोडेसे ॲड जास्त असतात, ते तुम्ही ॲड स्किप करून पण तुम्ही अजून इमेज क्लिअर करू शकता. तर ही ती वेबसाईट होती. जेव्हा आपण कोणती इमेज डिझाईनमध्ये वापरत असतो त्या इमेजची क्वालिटी खराब असते, तेव्हा इथे येऊन तुम्ही इमेजची क्वालिटी चांगली करून तुम्ही डिझाईनमध्ये वापरू शकता, होल्डिंगमध्ये वापरू शकता, आणि सिम्पल ते प्रिंटिंगसाठी पण तुम्हाला इश्यू येणार नाही, आणि तुम्ही ती इमेज अजून जी तुमची डिझाईन अजून चांगली दिसेल. तर मित्रांनो तिची पुढची वेबसाईट आहे बिहान्स. ओके, बिहान्स वरती क्लिक करू. आता ही बिहान्स ही वेबसाईट बऱ्यापैकी जणांना माहीत असेल की इन्स्पिरेशन, डिझाईन इन्स्पिरेशनची वेबसाईट आहे. ह्याच्यावरून तुम्ही मॉकअप पण डाउनलोड करू शकता आणि फॉन्ट पण. इथं सिम्पल टाका डाउनलोड फॉन्ट, डाउनलोड फॉन्ट, सिम्पल असं टाका डाउनलोड फॉन्ट. ओके, अशा टाईपमध्ये तुम्ही जेव्हा असं टाकाल तेव्हा अशा पद्धतीचे भरपूर फॉन्ट येतील ह्याच्यामध्ये. समजा या फॉन्टवरती क्लिक करू आपण. ओके, हा फॉन्ट चांगला आहे, हा तुम्ही इथं बघू शकता, फ्री यूज करू शकता तुमच्या डिझाईनमध्ये. इथं सिम्पल बघा, खाली तुम्ही स्क्रोल केलं तर इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन भेटतो. तर डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करा, तुम्हाला एक वेबसाईटवरती रिडायरेक्ट होईल. तुम्हाला जे दिलेलं आहे डाउनलोड फ्री, तर डाउनलोड फ्रीवरती क्लिक करा. ओके, अशा टाईपमध्ये डाउनलोड फ्री, इथं 0 टाका आणि इथं आय वॉन्ट दिस, त्याच्यावरती क्लिक करा. आणि नॉर्मली तुम्हाला फक्त इथं ईमेल टाकावं लागेल. ईमेल टाकला, इथं 0 टाकला, गेट केलं की तुमच्या ईमेलला हे सेफ आहे, कारण की बिहाइंडची वेबसाईट आहे आणि तुमच्या ईमेलला हे हिचा फॉन्ट आहे तो येऊन जाईल फ्रीमध्ये. तुम्ही फ्रीमध्ये हा फॉन्ट यूज करू शकता. आता कसं असतं मित्रांनो, जेव्हा आपण कोणतीही डिझाईन बनवतो तेव्हा आपल्याला म्हणजे किंवा तुम्ही पॉलिटिक जेव्हा डिझाईन बनवतो किंवा कोणत्याही कंपनी असेल किंवा त्यासाठी, तेव्हा आपल्याला ते जागतिक दिन असतात, जे स्पेशल डे असतात, त्यासाठी आपल्याला ते डेची लिस्ट पाहिजे असते. तर ते कुठनं घ्यायचे ती लिस्ट ते तुम्हाला सांगतो. तर सिम्पल टाका जागतिक दिन लिस्ट. ओके, आणि इथं टाका विकिपीडिया, वाटल्यास विकिपीडिया आणि इन मराठी. ओके, टाकलं तर इथं पहिली वेबसाईट येईल विकिपीडियाची. ओके, ही विकिपीडियाची वेबसाईट आहे. आता इथं सिम्पल बघा, इथं तुम्हाला असे महिने दिलेले आहेत. समजा आता आपल्याला कुठलं पाहिजे, एप्रिलमध्ये, किंवा मग एप्रिलवरती आपण क्लिक करू. एप्रिलचे हे दिनविशेष आहेत, मग जेणेकरून हवाई दिन असेल, जागतिक आरोग्य दिन असेल, अजून पुढचे दिवस असतील, जागतिक वसुंधरा दिन, हे जे स्पेशल डे असतात, जेणेकरून आपल्याला म्हणजे तुमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार, समजा त्यांना हे वसुंधरा दिनची डिझाईन पाहिजे, तुम्हाला डेट कळू शकते आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या डिझाईन आधीच ॲडव्हान्समध्ये तयार करून ठेवू शकता. ती ही एक वेबसाईट होती. ह्याची लिंक मित्रांनो, ह्या सगळ्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर सिम्पलमध्ये बघा, ओपन करा, यूज करून बघा, कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट बॉक्स मित्रांनो. आता जी पुढची वेबसाईट असणार आहे ती म्हणजे शेवटची वेबसाईट. त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला आता ती वेबसाईट का, त्यामध्ये काय गोष्टी असणार आहेत त्यात पुढं सांगतोच आहे. रिसोर्स नाव आहे वेबसाईटचं, रिसोर्स बॉय अशा टाईपची वेबसाईट आहे, रिसोर्स बॉय. ओके, ह्याची लिंक पण दिलेली आहे खाली. ही जी वेबसाईट येईल पहिली, ही वेबसाईट ओपन करा. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यावरती ही सगळी मी तुम्हाला स्टार्टिंगला जर सांगितलं, ह्या वेबसाईटमध्ये सगळं असणार आहे. टेक्स्ट इफेक्ट्स असणार आहे, मॉकअप असणार आहे, ग्रेडियंट असणार आहे, ब्रश असणार आहे, पॅटर्न असणार आहे, फ्लायर असणार आहे, अजून भरपूर प्रकारचे असणार आहे. इथं सिम्पल. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, जेव्हा तुम्ही टेक्स्चर, आता कसं असतं, जेव्हा आपण कोणती पण डिझाईन बनवतो तेव्हा आपल्याला टेक्स्चरची गरज पडते. तर टेक्स्चर हे तुम्ही जर टेक्स्चर डाउनलोड केलं ना, तर हे प्रॉपर हाय क्वालिटी टेक्स्चर आहेत 4K मधले. हे व्हिडिओ एडिटिंगसाठी वापरले जातात. आपण हे डिझाईनमध्ये पण वापरू शकतो, पण हे टोटली जर तुम्ही फाईल डाउनलोड केली, समजा आपण इथं हे टेक्स्चरची फाईल डाउनलोड करू आणि फ्री डाउनलोडवरती क्लिक करू. सिम्पलमध्ये ना तुम्हाला याच्यात सायनिंग करावं लागतं ह्या वेबसाईटला ना काय. आणि तुम्ही जर इथं फाईल साईज जर समजा बघितली तर 935 MB फाईल साईज आहे, तुम्ही जर बघू शकता. आणि ह्यामध्ये टोटल हाय क्वालिटी टेक्स्चर असतात, जेणेकरून जर सांगायचं झालं तर एक टेक्स्चर असतं 10 ते 15 35 MB ती फाईल असते एक, आणि ते हाय क्वालिटी असतात, जेणेकरून तुम्ही डिझाईन एक
तुमची डिझाईन चांगल्या क्वालिटीची बनू शकते. आणि तुम्ही कसं असतं, जेव्हा मॅन्युप्युलेशन फोटोशॉपमध्ये बनवता कुठलीही इमेज घेऊन, तेव्हा असे टेक्स्चर वापरून तुम्ही बनवू शकता, जेणेकरून ते जरी उद्या प्रिंट झाले तरी तो कोणताही इश्यू येऊ शकत नाही त्याच्यामध्ये. आणि इथं बघितलं तुम्हाला दाखवले मी कसे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रशेस पण भेटतात फोटोशॉपसाठी. समजा ब्रश पाहिजे असेल तर इथं फोटोशॉपचे ब्रश आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश आहेत, तुम्ही बघू शकता. हे आपल्याला मॅन्युप्युलेशन डिझाईनमध्ये, आपल्या नॉर्मल डिझाईनमध्ये पण यूज होऊ शकतात, काही अवघड नाही आहे. सिम्पल डाउनलोड करा, ह्याला तुम्हाला कोणतेही सायनिंग करायची गरज नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्स. मित्रांनो, चॅनल कोण असेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि नक्की सांगा कसे वाटले व्हिडिओ, आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.